हाल ही में डिप्टी सीएम एकनाथ शिंदे को महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया था। यह सम्मान 98वें अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन में दिया गया था। शरद पवार के हाथों से यह सम्मान दिए जाने को लेकर शिवसेना उद्योग दल के नेता और सांसद संजय राउत ने शरद पवार पर निशाना साधते हुए कहा था कि शरद पवार को इस कार्यक्रम में शामिल नहीं होना चाहिए, क्योंकि शिंदे ने उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली एमवीए की सरकार गिरा दी थी। उन्होंने सवाल किया, क्या आप जानते हैं कि यह अवार्ड किसने दिया? राजनीतिक नेताओं को दिए जाने वाले ऐसे अवार्ड्स या तो खरीदे या बेचे जाते हैं। राउत के इस बयान को लेकर शरद पवार खेमे से लगातार प्रतिक्रिया सामने आ रही है। अब इस मामले पर शरद पवार के बेहद खास और पार्टी के विधायक जितेंद्र आव्हाड ने बयान देते हुए कहा कि महाराष्ट्र में वर्तमान में जो बदले की राजनीति, द्वेष की भावना, साथ ही किसी पर झूठे केसेस कर फंसाने की साजिश, ये आज तक कभी महाराष्ट्र में नहीं हुआ। वहीं इस मुद्दे को लेकर जितेंद्र आव्हाड ने और क्या कुछ कहा, ये आपको सुनाते हैं। पवार साहेबांची उंची, पवार साहेबांचं देशाच्या राजकारणातलं स्थान, त्यांच्या विचारांची उंची ही अतुलनीय आहे, अनपॅरलल आहे. शरद पवार एक अशी राजकारणी आहेत या देशामध्ये ज्यांच्यामध्ये सूड, असूया, द्वेष हे कधी निर्माणच होत नाही. आम्हालाही राग येतो. आम्हालाही कधी कधी वाटतं की हे का करतात, पण ते का करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात मी घेईन जिथे म्हणजे वाटतच नव्हतं की पवार साहेब तिथे जातील. पवार साहेब जातात. म्हणजे ज्या माणसाने पवार साहेबांच्या राजकारणाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पक्ष पळवला, निशाणी पळवली, सगळं केलं, पण त्याच्याबरोबर स्टेज शेअर करताना असं कधी त्यांच्यात असूया आणि सूड दिसत नाही. किंबहुना ते बोलतच नाहीत कधी असं. आमच्याशी सुद्धा चर्चांना त्यांच्याच तोंडातनं कधी राग, द्वेष, सूड, असूया हा हे म्हणजे हे खरं तर शिकण्यासारखं आहे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी. हे जे खोट्या पोलिस केसेस टाक, खोटे गुन्हे टाक, त्यांचं राजकीय आयुष्य बर्बाद करण्यासाठी कामं करा, त्यांचे निधी बंद करून टाका, त्यांच्या मतदारसंघात भलत्यालाच निधी द्या, हे जे मागचे 5-10 वर्ष सुरू झालंय ना, ते पवार साहेबांना असं स्पर्शही करत नाही. त्यामुळे पवार साहेब कुठल्या व्यासपीठावर जातात याचा विचारही कधी कोणी करू नये. ते राजकारण कप्पे करतात. त्यांचा राजकीय कप्पा वेगळा आहे आणि सामाजिक कप्पा वेगळा आहे. मला आठवतं, मी जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा आमच्या अख्ख्या पक्षातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला दम दिला, माफी माग, ते परत घे. मी पवार साहेबांना फोन केला, सर मी काय करू, मी चुकलो का? पवार साहेबांनी म्हणाले, हे काय राजकारण नाही ना, तुझा त्याच्यात अभ्यास आहे आणि तुझ्या अभ्यासातनं तुला जे योग्य वाटतं ती तू भूमिका घेतली आहेस, त्याच्यात कुठेही तुझं चुकलेलं नाही. ज्याला कोणाला हे बोलायचं असेल त्यांना बोलू दे, त्यांना सांगा तुम्ही विचाराने विरोध करा, माझ्या विरोधाला तुम्ही विचाराने विरोध करा. हे पवार साहेब. तेव्हा पवार साहेब हे रसायन समजून घेण्यासारखे आहे आणि प्रामाणिकपणाने सांगतो, शब्द जपून वापरा. हे विश्वासघातकी बितकी आम्ही ऐकून घेतो. आता हा काय शब्द आहे काय? असं काय मोठं केलं त्यांनी? पण जेव्हा रडायची वेळ येईल, तुमच्या जेवढ्या जास्त अग्रेसिव्हली पवार साहेब अंगावर जातात. अहो त्याचं उदाहरण आहे ना, बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब दोघही मैदानात असताना लढायचे, कुस्तीसारखे लढायचे, कोणाला चितपट कोण कधी मारतो. पण वैयक्तिक आयुष्यात त्यांच्यासारखी मैत्री महाराष्ट्राने बघितली नाही. अख्खं येऊर आहे ना, येऊरचे बंगले हे फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे पवार साहेबांनी वाचवलेले. कधीतरी इतिहास सांगेल, मग लोकांना समजेल की कशी मैत्री असते राजकारणातली. राजकारण म्हणजे फक्त सूड, द्वेष, संपून टाका, कापून टाका. पण हे मी जे बोलतोय हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी लक्षात घ्यावं. आमच्यावर ज्या खोट्या केसेस पडल्या आहेत ना, आमचे जे निधी बंद केलेत ना, त्याचा विचार करा. शरद पवार जेव्हा असं वागतात तेव्हा ते का वागतात, कशाला वागतात, विचार करा. बाकी काही नाही. एवढं काही मोठं नव्हतं हे. फारच म्हणजे मी काही बोलत नाही. आपण नाही का भेटतो कोणाला जाऊन? आता एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी. अजितदादा मला केबिन मध्येच घेणार नाहीत. मी अनेक पत्र पाठवून झाले. एकनाथ शिंदे मला दररोज सांगतात, परवा तो त्यांचा परवा 2.5 वर्ष 3 वर्ष झाले उगवलाच नाही. ठीक आहे ना, चलताय राजकारणात, असेल त्यांच्या मनात काहीतरी आढळ, मला काय त्याचं वाईट वाटत नाही.
पण म्हणून पवार साहेबांनी त्यांचा सत्कार करायचा नाही, हे काय बरोबर नाही. पवार साहेबांची उंची काय हो, महाराष्ट्रात आज देशात पार्लमेंटरी डेमोक्रेसी मधला सर्वात मोठा माणूस आहे तो, भीष्माचार्य आहे. पार्लमेंटरी पॉलिटिक्स मध्ये त्याच्या एवढा मोठा माणूसच नाहीये. आणि त्यांच्या राजकीय विचारसरणीशी ते कॉम्प्रोमाइज करतात का? नाही. जिथे ठोकायचं ठोकतात ना. अमित शहा जेव्हा त्यांच्यावर बोलला तेव्हा त्याची हिंमत होती का अमित शहाला तडीपार बोलायची? बोलले ना ते शरद पवार. जिथे वार करायचं करतात, दररोज वारच करायला तरवार घेऊन फिरलं पाहिजे असं काय नसतं. मात्र उद्धव ठाकरे कधीच काय बोलले नाही. मात्र विनायक राऊत असं म्हणतात की जाऊ द्या, विनायक राऊतला सांगा राजन साळवीला सांभाळ यार, बाकी सोडून दे. प्रवेश ते जाऊ दे म्हणले राजन साळवीला सांभाळ. चला बोला, पुढे बोला. काही प्रकाशात आले, अजून काही येणार आहेत. संजय दिना पाटील हे काल दिल्लीमध्ये पवारांच्या संजय दिना पाटील हा ओरिजिनल आमचाच माणूस आहे, खानदानी आमचा आहे. त्याच्यात काय मोठं आहे? खानदानी आमचा आहे. त्याच्या आईच्या हातचे मावरं मच्छी पवार साहेबांनी किती वेळा खाल्ली? त्याचे वडील दिनामामा शेठ. ठीक आहे, गेला शिवसेनेत, ठीक आहे ना, चलत आहे. पण पवार साहेबांनी त्याच्यावर कधी राग नाही ठेवला. आजही सकाळीवर बंगल्यावर येऊन साहेबांना भेटतो. पवार साहेब कधी मोठे डोळे बघून बघत नाही. अजूनही बैठकांमध्ये बसतो तो साहेबांबरोबर. अहो त्यालाच राजकारण म्हणतात हो. हे सूड द्वेष हे राजकारण, हे बदललेलं हे महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण आहे. याला राजकारण म्हणतच नाहीत. कोणाच्या तरी मागे लागायचं, कोणाच्या तरी मागणं जाऊन चावायचं, कोणातरी कशा तरी खड्ड्यात ढकलायचं, याला राजकारण म्हणतच नाही. या वैला चाव्यात मी अजूनही सांगतो, मला देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं आणि म्हणाले की राजकीय अंतर वाढत चाललंय, म्हणजे आपल्यात संवाद नाहीये. मी उठून टाळ्या वाजवल्या, संवाद वाढला पाहिजे, पण तो वाढत नाहीये दुर्दैवाने. तुम्ही विरोधकांचं चटणी करायलाच निघालात. आज एक मंत्री बोललाय गावच्या सरपंचांना सांगून ठेवा आपल्यात येणार असेल तर निधी देऊ, नाही तर निधी नाही देणार. काय आहे? अहो नाही पटत आमचं तुमच्या विचारांशी तर आम्ही विरोधात राहणार ना. बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इज आय ऍग्री टू डिसऍग्री. माझे आणि तुमचे वैचारिक मतभेद आहेत, ते मान्य करून मी तुमचा सन्मान करेन. तर वैचारिक लढाई विचारांनी लढली पाहिजे. हे काय निधी देणार नाही, चांगला प्रवेश करा. आणि माझा बॉस बसलाय, मला तर बॉसला विचारायचं की तुम्ही हे शिकवता का असं बोलायला? म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र उद्याचा पंतप्रधान म्हणून देवेंद्रजींकडे बघतो. उद्या काय होईल माहित नाही.